हाय फ्रेंड्स, मी सावी फॅशन चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 36 साईजचं कटोरी मापाचं पेपर कटिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळेल आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार। तर चला आपण करणार आहोत व्हिडिओची सुरुवात। तर सर्वात पहिले आपण पाहणार आहोत ब्लाऊजचं जे माप आहे ते मी तुम्हाला सांगते। तर ब्लाऊजचं जे माप आहे ते छाती आहे 38 इंच आणि कमर आहे याची 34 इंच आणि उंची 13.5। तर आपल्याला हे तीन माप लागतात। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले आपण इथे उंची लावणार आहोत ब्लाऊजची। तर पाहू शकता इथे ब्लाऊजची जी उंची आहे ते आहे 13.5 इंच। त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून आपल्याला 14 इंच अशी ब्लाऊजची जी उंची आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे 13.5 मध्ये 1 इंच मी ऍड करत आहे। तर इथे 14 इंच जी आहे ती आपली ब्लाऊजची उंची इथे लावून घेतलेली आहे। ठीक आहे। तर त्यानंतर आता आपण लावणार आहोत ब्लाऊजचा शोल्डर। तर शोल्डर आहे तो आपल्याला घ्यावा लागते इथे 5.5 इंच। तुमचं जे काही माप असेल त्याच्यानुसार तुम्ही शोल्डर आणि मुंड्याचं माप हे चेंज होत राहतं। तर पाहू शकता इथे 38 इंचाचं माप असल्यामुळे इथे मी 5.5 इंच लावणार आहे। तर अशा प्रकारे इथे 5.5 इंचावर एक मी निशाण केलेला आहे। त्यानंतर आपण आता लावणार आहोत याचा मुंडा। तर पाहू शकता इथे मुंडा आपल्याला 5.5 इंच ठेवायचा आहे। जर तुम्ही फिटिंगनुसार जर तुम्ही थोडी सैल फिटिंग घालत असाल तर 5.5 इंच पण आपण इथे घेऊ शकतो। तर पाहू शकता इथे मी टाकणार आहे 5.5 इंच। तर अशा प्रकारे इथे आपण लावलेला आहे मुंडा। तर पाहू शकता इथे आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे आणि इथे मुंड्याचं माप टाकलेलं आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत आता डायरेक्ट छातीचं माप। तर छातीचं माप जे आहे ते 38 इंच आहे। 38 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। तर तुम्हाला सांगते चौथा भाग कसा काढायचा। तर पाहू शकता टेपवरच आपल्याला काढायचा आहे। तर इथे अशा प्रकारे 38 इंच जे आहे ते फोल्ड करायचा टेप। त्यानंतर याचे 4 भाग करायचे असे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला 38चा चौथा भाग काढता येते। तर इथे आला आहे बघा 9.5 इंच। तर 38चा चौथा जो आहे तो 9.5 येतो। तर आपल्याला इथे 9.5 वर लावायचं आहे माप। तर पाहू शकता इथे 38चा 9.5 वर एक लावले पण रेष। त्यानंतर याच्या समोर आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच। ही आपली फिटिंग आहे आणि आपलं माप आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण करणार आहे। त्यानंतर आता आपण लावून घेणार आहोत इथे कमर। तर कमरसाठी आपण इथे अशी रेष घेणार आहोत। तर कमर जी आहे ते आपली आहे 34 इंच। तर 34चा आपण माप आपल्याला अशाच प्रकारे 34चा चौथा भाग काढून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे। त्यानंतर याचा निम्मे आला 17.5 आणि 17.5चा आपल्याला आणखी परत निम्मे करायचा आहे। तर पाहू शकता इथे 8.5 इंच आलेला आहे। त्याच्या समोर आपल्याला लावायचं आहे 1 इंच जे आहे ते आपला जातो टक्स मागचा बॅक साइडचा आणि 1.5 इंचाची मार्जिन। अशा प्रकारे इथे आपण माप लावलेला आहे। तर हे झालं आपल्याला आपलं शोल्डर, मुंडा, छाती आणि कमर हे 3 माप आपण इथे लावून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे क्रॉस पट्टी। तर जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला हुक लूपच्या साईडने 3 इंच घ्यायची आहे आणि फिटिंगच्या साईडने घ्यायची असते 2.5 इंच। आणि त्यानंतर आपल्याला सरळ अशी रेष मारून घ्यायची आहे। पाहू शकता इथे 2.5 हुक लूपच्या साईडने 3 इंच आणि या साईडने फिटिंगच्या साईडने 2.5 इंच इथे आपण टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपण लावणार आहोत इथे गळा। तर गळा जो आहे तो आपल्या आवडीनुसार असतो। तर इथे मी सर्वात पहिले गळा जो आहे तो 2 इंच लावून घेणार आहे वरून। तुम्हाला जर जास्त पसरट असेल तर तुम्ही 2.5 सव्वा 2 लावू शकता। तर इथे मी 2चा लावणार आहे। त्यानंतर इथे जे आहे आपली गळा उंची ती लावणार आहे 6 इंचाची। तो शिवून आपला 5.5चा तयार होणार आहे। आणि त्यानंतर इथे लावणार आहे मी 2.25 इंच। इथे 2 इंच लावला आहे, इथे 2.25 इंच। तर पाहू शकता अशा प्रकारे इथं आपला एक चौकोन तयार झालेला आहे। त्यानंतर कोपऱ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच तिरप्यामध्ये रेष द्यायची।
आणि जो गळ्याचा गोल आकार आहे तो आपल्याला लावायचा। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे प्रॉपर आपला गळ्याचा गोल आकार इथे आलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे बगलमध्ये 1.5 इंच। तर पाहू शकता इथे आपल्याला 1.5 इंच लावायचं आहे आणि त्यानंतर 1/2 इंच असे आपल्याला दोन इथे मापे लागतात। आणि त्यानंतर इथे गोल गळ्या मुंड्याचा गोल आकार द्यायचा अशा पद्धतीने। तर पाहू शकता इथे आपलं झालेलं आहे लावून। जर तुम्हाला इथे लूज फिटिंग घालायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं किंवा बगलमध्ये खूप टाईट नाही पाहिजे तुम्हाला तर इथे असं थोडंसं आपलं खाली घ्यायचं। त्यानंतर कटोरी आता आहे, कटोरीचा जो आहे तो माप इथून आपल्याला खालून 1 इंच घ्यायचं। त्यानंतर इथून मुंड्यामध्ये आपण 2.5 इंच। त्यानंतर आपल्याला याचा मध्य काढायचा आहे किंवा इथे तुम्ही 5.5 इंचाची पण लावू शकता। 5.5 पावणे 6 ची कटोरीचा माप। तर इथे 2.5 इंच झालेलं आहे आणि हे 3 पॉइंट आहे आपल्याला जोडून घ्यायचे। अशा प्रकारे कटोरीचा जो आकार आहे तो आपला असा गोल आला पाहिजे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर जी क्रॉस पट्टी याला थोडासा आपल्याला असा कर्व आकार द्यायचा। तर अशा प्रकारे आपली जी कटोरी आहे ती लावून झालेली आहे। तर पाहू शकता इथे। त्यानंतर आता आपण कट करणार आहोत। आपण पेपर जो आहे तो फोल्डिंगचा घेतला असल्यामुळे आपल्याला बॅक आणि फ्रंट एकातच मिळालेले आहे। तर अशा पद्धतीने तर याचे आपल्याला 2 भाग करायचे आहे। हा आपला बॅक आहे आणि हा फ्रंट। आपण सर्वात पहिले फ्रंटची कटिंग करून घेणार आहोत। हा आपला समोरचा गळा पहिले कट करून घ्यायचा। त्यानंतर क्रॉस पट्टी आणि त्यानंतर जी समोरची बगल आहे ती खोल भाग तो पण कट करून घ्यायचा। आणि त्यानंतर ही कटोरी पण आपल्याला अशा प्रकारे पूर्ण पार्ट जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे। आणि तर पाहू शकता असे झाले आपले 3 पार्ट। त्यानंतर हा जो आहे आपल्याला पाठीमागचा भाग त्याच्यावर आपल्याला टाकायचा आहे गळा। तर गळा जी आहे गळा रुंदी आपण इथे 2 इंच लावली आहे। त्यानंतर जी गळा उंची आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता। तर मी इथे 9.5 इंच लावलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथे पण चौकोन आखून घ्यायचा। आणि त्यानंतर आपल्याला इथे कोणता गळ्याचा तुम्हाला कोणता आवडतो तो आपल्या आवडीनुसार गळा। तर मी इथे लावणार आहे पंचकोनी गळा। तर अशा पद्धतीने पाहू शकता इथे हा पण आपल्याला कट करून घ्यायचा। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे प्रॉपर आपला गळा जो आहे तो पंचकोनी कट करून झालेला आहे। त्यानंतर हा आहे कटोरीचा साइड पीस। ही आहे कटोरी आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी। तर आता आपण पाहणार आहोत कटोरी कशी वाढवायची। ही मेन कटोरी आहे त्याच्यावरून आपली मेन कटोरीवरून आपली कटोरी कशी मोठी करायची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर अशा प्रकारे आपली कटोरी जी आहे ती आपली तिरप्यामध्ये ठेवायची। कधी पण कापडावर आपल्याला तिरप्यामध्येच ठेवायची कटोरी। तर अशा पद्धतीने पाहू शकता ठेवली आहे। त्यानंतर याच्यावर आपल्याला ही जी आपली मेन कटोरी आहे ती पूर्ण अशा प्रकारे आखून घ्यायची।
पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण आपण आखलेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला सांगते, वरच्या साईडने फक्त आपल्याला अर्धा इंच इथे वाढवायचं आहे आणि पूर्ण अर्धा इंच पर्यंत आपल्याला असं टॅप 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 करत इथे इथपर्यंत खाली आणायचं। तर पाहू शकता अर्धा इंच। त्यानंतर हुक पट्टीच्या साईडने आपल्याला वरत इथून 1 इंच घ्यायचं आणि इथे आपल्याला वाढवायचे 1.5 इंच। तर पाहू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला 1.5 इंच वाढवल्यानंतर इथून आपल्याला एक रेष मारून घ्यायची आणि त्यानंतर इथून खाली फक्त पाव इंच किंवा अर्धा इंच, जास्तीत जास्त अर्धा इंच आणि अर्धा इंच। तर त्यानंतर याचा आपल्याला काढायचा मध्य, तिथे आलं आहे 7.5, तर 7.5चा आपल्याला मध्य काढायचा आहे। असा टेप करायचा। तर पाहू शकता इथे आला आता मध्य। त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच खाली वाढवायचं आहे, एक मध्याची रेष काढून घ्यायची। त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे खाली। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण 1.5 इंच वाढवलं आहे। हा पॉइंट आणि हे पॉइंट आता आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे अगदी प्रॉपर आणि सोप्या पद्धतीने आपली कटोरी तयार आहे आणि ही कटोरी खूप छान बसते, याचा पॉप पण छान येतो आणि छान अशी उठावदार कटोरी आपली इथे तयार आहे। तर पाहू शकता इथे आपण 1.5 इंच, तर जो टक्स असतो कटोरीचा तो असतो आपला 1.5 इंचचा। तर त्याप्रमाणे आपण इथे लावून घेणार आहोत। तर अशा प्रकारे, तर पाहू शकता आपण अशा प्रकारे आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे। त्यानंतर आपले पूर्ण कट करून घ्यायचा। तर पाहू शकता इथे प्रॉपर पूर्ण आपली परफेक्ट अशी कटोरी जी वाढवून झालेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर ही मेन कटोरी उरून मोठी कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला मी सांगितले आहे। त्यानंतर हे जे आहे पूर्ण 38 मापाचं प्रॉपर परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग। तर तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।